आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि आजच्या दिवशी आरक्षणावरून विविध ठिकाणी मोर्चे निघाल्याचं पाहायला मिळालं. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ. हैदराबाद गॅझेट रद्द झालंच पाहिजे अशा घोषणा, तर मुख्यमंत्री न्यायिक भूमिका घेत आहेत. ओबीसी आणि इतर जातींवर अन्याय होणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया. आरक्षण प्रश्नावरून दोन समाज एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत हे चिंताजनक. सामाजिक वीण आणखी घट्ट करण्यासाठी मिळून प्रयत्न करू. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाष्य. आरक्षणाबाबत माझी भूमिका सकारात्मक. संविधानाच्या चौकटीमध्ये सर्व समाजांना न्याय मिळाला पाहिजे. मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भाषणामध्ये पंकजा मुंडेंचं विधान. पंकजा मुंडे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जालन्यामध्ये ध्वजारोहण. मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू. हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ मराठा बांधवांना प्रमाणपत्र, तर विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप. आरक्षणामध्ये काही मागे पुढे केलं तर दसऱ्यानंतर वेगळ्या स्टाईलनं आंदोलन होणार, मनोज जरांगेंचा इशारा. सरकारने दिलेलं आरक्षण नक्की कुणाला मिळालं हे समजत नाहीये. सरकारनं सगळं कन्फ्युजन केलंय. आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल. धाराशिवमधील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात खासापुरीमधील ग्रामस्थांचा गोंधळ. पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ध्वजारोहण होत असतानाचा प्रकार. स्थानिक प्रश्न मिटत नसल्यानं गावकरी आक्रमक. गोंधळ घालणारे गावकरी पोलिसांच्या ताब्यात. बीडमध्ये अजित पवारांच्या दादांचा ताफा. पोलीस ग्राउंडकडे जाताना 2 तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न, तर नांदेडमध्ये आंदोलनाच्या तयारीमध्ये असलेल्या ओबीसी बांधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. हैदराबाद गॅझेट रद्दची मागणी. त्रिभाषा धोरणासंबंधीच्या समितीकडून नागरिक आणि संस्थांसाठी प्रश्नावली तयार. समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार. समितीकडून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेण्यात येणार.